जय शिवराय मित्रांनो, माझं नाव शिवाजीराजे हनुमंत काकडे आहे. मी सध्या 8वीत शिकतो आणि माझा आजचा विषय आहे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणजेच पानिपत 1761. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. जरी आपल्या सर्वांना माझा हा व्हिडिओ आवडल्यास आपण सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे अशी माझी विनंती आहे. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. बघत बघत एक एक किल्ला जिंकत छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ल्यांचे स्वराज्य उभे केले. यात अनेक वीरांनी बलिदान दिले. त्यापैकीच काही बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवा काशीद व अनेक मावळे. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र हे राजे झाले. छत्रपती संभाजी महाराज जेव्हा राजे झाले त्यावेळेस औरंगजेब हा दक्षिणेत आला होता. औरंगजेब म्हणजे पूर्ण हिंदुस्थानचा बादशाह. औरंगजेब दक्षिणेत आला आहे ही काही छोटी गोष्ट नव्हती. तरीही औरंगजेबाला न भीता न डगमगता छत्रपती संभाजी महाराज तब्बल औरंगजेबाला 9 वर्ष रोखून ठेवले. पण शेवटी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना वडबुद्रुक येथे खूप त्रासदायक मारले. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज हे स्वराज्याचे पुढचे छत्रपती झाले. छत्रपती राजाराम महाराजांनीही स्वराज्यासाठी खूप कष्ट घेतले, पण त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. छत्रपती राजाराम महाराज ज्यांचं निधन झाल्यानंतर पुढचा छत्रपती कोण म्हणून छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणींनी स्वराज्याचा कारभार हाती घेतला व त्यांनीही स्वराज्याचा कारभार एकदम नीट चालवला. शिवाजी महाराजांच्या काळात वतन हे स्वराज्य सेवेचे साधन आहे. हे शिवछत्रपतींचे सूत्र बरोबर उलटे होऊन स्वराज्य सेवा ही वतन प्राप्तीचे साधन आहे असा मूलभूत बदल इसवी सन 1707 पर्यंत मराठ्यांच्या मनोवृत्तीत घडून आला. हा बदल अत्यंत महत्त्वाचा होता, कारण त्यानेच मराठ्यांच्या भावी विस्ताराची प्रेरणा व स्वरूप निश्चित केले. यापुढे स्वराज्य सेवेच्या प्रेरणेने मराठ्यांनी एकत्र येऊन मराठी राज्याचा विस्तार केला. पण त्यामधील ध्येय एकछत्री स्वराज्य स्थापने हे न राहता व्यक्तिगत वतनांची व सरंजामांची प्राप्ती हे झाले. जो मराठा सरदार उत्तरेकडील मुघल मुलूक हस्तगत करेल त्याला त्याने जिंकलेला प्रदेश सरंजाम म्हणून देण्याचे बाळाजीने शाहूच्या अनुमतीने जाहीर केले. खेरीज मराठी सरदारांनी जिंकलेल्या मुलखाला कायदेशीरपणा प्राप्त व्हावा व त्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन सुलभपणे मिळावे म्हणून इसवी सन 1719 मध्ये बाळाजीने दिल्लीच्या बादशहाशी करार केला. या कराराला अहमदिया करार असे म्हणतात. या करारानुसार मराठ्यांना मुघलांच्या दक्षिणेतील 6 सुब्यात चौथाई व सरदशमुखी वसूल करण्याचा हक्क मिळाला. कारण त्यावेळेस दिल्लीची एवढी ताकद नव्हती की कोणी जरी आक्रमण केले तरी दिल्ली कोणाकडेही जाऊ शकत होती. म्हणून दिल्लीने मराठ्यांसोबत हा करार केला. समजा दिल्लीवर कोणी जरी हल्ला केला तरी मराठ्यांनी जाऊन दिल्लीचे रक्षण करायचे. आजचा आपला जो विषय आहे पानिपत, याविषयी आपण थोडी माहिती घेणार आहोत. हरियाणा राज्यात पानिपत नावाचे गाव आहे. हे दिल्लीवरून 70 किलोमीटर आहे. या पानिपतमध्ये 3 युद्ध झालेली आहेत आणि तिन्ही युद्धात परकीयांचा विजय झालेला आहे. पहिले युद्ध बाबर विरुद्ध इब्राहिम खान लोदी. या युद्धात अपेक्षेप्रमाणे बाबराचा विजय झाला. दुसरे युद्ध हेमू विरुद्ध अकबर. या पण युद्धात अपेक्षेप्रमाणे अकबराचा विजय झाला. आणि तिसरे युद्ध मराठा विरुद्ध अब्दाली.
या पण युद्धात अब्दालीचा म्हणजे परकीयाचा विजय झाला. खरं तर हा विजय अब्दालीचा नसून मराठ्यांचा होता. मराठ्यांकडे खायला काही नसताना मराठे पूर्ण दिवसभर लढले, पण शेवटी हरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच छत्रपती शाहूराजे भोसले हे 20 वर्ष मुघलांच्या कैदेत होते. छत्रपती शाहूराजे भोसले हे मुघलांच्या कैदेतून आल्यानंतर त्यांनी स्वराज्याचा कारभार पेशव्यांकडे दिला. त्यावेळी बाळाजी विश्वनाथ हे पेशवा होते. त्यांच्यानंतर पहिला बाजीराव पेशवा व त्यांच्यानंतर बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा यांच्याकडे होते. ज्यावेळी पानिपतचे तिसरे युद्ध झाले त्यावेळी नानासाहेब हे पेशवा होते. जेव्हा दिल्लीसोबत अहमदिया करार झाला होता त्यावेळेस तेथील वजीर मराठ्यांनी ठरवायचा असे त्या करारात झाले होते. दिल्लीत असे चालायचे की मराठ्यांनी एक वजीर केला की दुसऱ्याने त्याला मारून स्वतः वजीर व्हायचे. या काळात नजीबुद्दौला हा वजीर होता. तो त्याच्या राज्याचा लगान देत नव्हता व तो हिंदूंचा द्वेष करत होता. यामुळे पेशव्यांनी त्याला वजीर पदावरून काढले. याचा बदला म्हणून नजीबाने अफगाणिस्तानचा बादशहाला हिंदुस्थानात बोलवले. अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली भारतात आला. ही बातमी पुण्यास समजली. मग तेथून 1 लाखाची फौज घेऊन रघुनाथराव पेशवा पुण्यावरून निघाला. अब्दाली दिल्लीवरून लूट घेऊन गेल्यानंतर रघुनाथराव दिल्लीला पोहोचले. रघुनाथरावांना बातमी समजली अब्दाली अजून हिंदुस्थानाच्या बाहेर गेला नाही. नंतर रघुनाथराव पेशवा अब्दालीच्या मागे लागले. रघुनाथराव पेशवा अटकेपर्यंत गेले व तिथे गेल्यावर असे झाले की अब्दाली व लूट घेऊन गेलेली फौज पुढे गेली होती व अटकमध्ये थोडी फौज होती. त्या फौजेला हरवून रघुनाथरावने अटकेपार झेंडे गाडले. इतिहासात पहिल्यांदाच मराठे अटकेच्या बाहेर गेले होते. या काळात कोणत्याही उत्तर हिंदुस्थानातील कोणताही हिंदू वा मुस्लिम सत्ताधीशाची मराठ्यांना स्वतंत्रपणे तोंड देण्याची ताकद नव्हती. मराठ्यांचे सर्वच शत्रू संपले होते. आता फक्त एकच शत्रू राहिला होता, तो म्हणजे निजाम. निजामाचा उदगीरचा किल्ला होता. निजामाने छत्रपती शाहूराजे भोसले व पेशवा म्हणजेच नानासाहेब यांची भर दरबारात सोंगे घेऊन नाचली होती. याचा राग म्हणून नानासाहेब पेशव्यांनी उदगीरचा किल्ला जिंकायला सदाशिवराव भाऊ पेशव्यांना पाठवले. सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी उदगीरचा किल्ला जिंकला. त्यांनी उदगीरचा किल्ला जिंकला आहे ही बातमी पुण्यास पोहोचली. पुण्यात आनंद सुरू झाला होता. तेव्हाच दुसरी बातमी आली की दत्ताजी शिंदे मारले गेले आहेत. नजीब आणि अब्दालीच्या फौजेने यमुनाकाठी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदेंना मारले. हेर असा सांगत होता, नजीबाचा गुरु कुतुबशहा हत्तीवर बसला होता. दत्ताजी हळूहळू श्वास घेत होते. कुतुबशहाने विचारले, क्यू पटेल और भी लढेंगे? त्यावेळेस ते वतनदार होते म्हणून पाटील म्हणत होते, पण त्या पठाणांना पाटील म्हणता येत नव्हते म्हणून ते पटेल म्हणले. क्यू पटेल और भी लढेंगे? दत्ताजी शिंदेंनी उत्तर दिले, बचेंगे तो और भी लढेंगे. असे बोलून दत्ताजी यमुनाकाठी बुराडी घाटावर शहीद झाले होते. दरबार भरला होता. अब्दालीला धडा शिकवण्यासाठी दिल्लीला कोणाला पाठवायचे? सर्वजण म्हणाले रघुनाथराव पेशव्यांना पाठवायचे, कारण त्यांनी याच्या आधी अटकेपार झेंडे काढले आहेत. मग दिल्ली काही दूर नाही, ते अब्दालीला हरवू शकतील. पण नानासाहेब पेशवा म्हणाले, आम्ही तुम्हाला 20,000 ते 25,000 फौज देऊ शकतो आणि उत्तरेतील सरदार राजे यांच्याकडून लगाल वसूल करा व फौजेचे अन्नपाणी भागवा. असे नानासाहेब म्हणाल्यानंतर रघुनाथराव म्हणतात, इतके दिवस हे सदाशिवराव भाऊ काय करत होते? सदाशिवराव भाऊ म्हणाले, तुम्ही भले अटकेच्या बाहेर झेंडे काढले,
पण तुम्ही येताना काहीच धनदौलत आणली नाही, उलट राज्यावर कर्ज करून आलात. सदाशिवराव भाऊ असे म्हणल्यानंतर रघुनाथराव म्हणतात, तुम्हाला काय माहिती की युद्ध कसे लढायचे, सैन्याला अन्नपाणी कसे द्यायचे. एक उदगीरचा किल्ला जिंकला म्हणजे युद्धनीती आली असे नाही. हे ऐकल्यावर सदाशिवराव भाऊ म्हणतात, मी जाईन उत्तरेला मोहिमेवर. तुम्ही देताल तेवढी फौज घेऊन आणि तेथील राजांकडून राहिलेला लगान मी वसूल करेन व माझ्या सैन्याचे अन्न पाणी भागवेन. सदाशिवराव भाऊ दिल्लीकडे जाण्यास निघाले. सदाशिवराव भाऊ जेव्हा पुण्यावरून निघाले तेव्हा त्यांच्यासोबत 30,000 सैन्य होते व इब्राहिम खान गडद्याचे 8,000चे बंदूक व तोफखाना पथक होते. सदाशिवराव भाऊसोबत बळवंतराव मेहेंदळे, नाना पुरंदरे, महिपतराव चिटणीस, हरिशिवराम खाजगीवाले, नाना फडणवीस इत्यादी अनुभवी मंडळी दिली आणि त्यांच्यासोबत विठ्ठल शिवदेव विंचुरकर, अंताजी मानकेश्वर, शमशेर बहादर, मानाजी पायगुडे, खंडेराव व मानाजी नाईक निंबाळकर, सुभानराव माने, अमरसिंग जाधवराव, यशवंतराव पवार, दमाजी गायकवाड असे अनुभवी सरदार होते. सदाशिवराव भाऊ यांचा दिल्लीकडे जाण्याचा मार्ग उदगीर, नंतर गोदावरी ओलांडून परभणीच्या पश्चिमेस परतूड, तेथून सिंदखेड, बुरहानपूर, हंडियाचा घाट, नर्मदा ओलांडून भोपाळच्या पश्चिमेस शिहोर, नंतर उत्तरेस बेडसिया, सिरोज, अरुण, नरवर, पोहरी, ग्वाल्हेर, कुवारी नदी, चंबळ नदी व ढवळपूर म्हणजेच धौलपूर असा होता व त्यात सदाशिवराव भाऊ यांना 3 महिने गेले. जेथे सदाशिवराव भाऊ यांना 40 ते 50 किलोमीटर अंतर कापायचे, हे सोडून सदाशिवराव भाऊ दिवसाला 5 ते 6 किलोमीटर अंतर कापायचे. नंतर मध्येच कोणत्या गावात देवस्थान असेल तर तेथे देवदेव करायला थांबायचे व खूप वेळ जायचा त्यातच. शिवाजी महाराजांच्या काळात फक्त महाराजांचा स्तंभ असायचा, पण पेशव्यांच्या काळात सर्वांना स्तंभ असायचे. मराठे जसे जसे पुढे जाऊ लागले, इंदोर येथे गेल्यावर मराठ्यांचे सरदार म्हणजेच मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे व त्यांचे सैनिक व अजून खूप सरदार. पुढे गेल्यानंतर मराठे यमुना नदीच्या काठी गेले. तेथे गेल्यावर मराठ्यांना बातमी समजली की अब्दाली दुआबात आहे. दुआब म्हणजे नजीबाचा भाग. तिथे असताना अब्दालीवर जर मराठ्याने त्यावेळेस हल्ला केला असता तर अब्दाली हरला असता, कारण अब्दालीकडे खूप फौजही नव्हती व खूप अन्नसाठाही नव्हता. त्यावेळेस जर मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला केला असता तर मराठे जिंकले असते व पानिपतही झाले नसते. तेथे गेल्यावर मराठे खूप दिवस राहिले. अब्दाली मराठ्यांवर हल्ला करत नाही व मराठेही अब्दालीवर हल्ला करत नाहीत असे म्हणल्यानंतर मराठ्यांकडे रसदही नाही. मग मराठ्यांनी तेथील राजांना मदत मागितली. सर्व राजे हो म्हणाले, पण शेवटी कोणीच आले नाही. त्यातील फक्त एकाच राजाने मदत केली, तो म्हणजे सूरजमल जाट. अब्दाली व मराठे एकमेकावर हल्ले करत नाहीत हे जेव्हा सदाशिवराव भाऊला समजले तेव्हा मराठे दिल्लीकडे गेले. मराठ्यांनी दिल्ली काबीज केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वप्न होते, दिल्लीवर भगवा झेंडा फडकला पाहिजे, ते आज सदाशिवराव भाऊने पूर्ण केले. सदाशिवराव भाऊने दिल्ली जिंकल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी अब्दाली दिल्लीपाशी आला. अब्दाली जेव्हा याच्या आधी हिंदुस्थानात आला होता त्यावेळेस त्याने जिंकलेला कुंजपुरा किल्ला होता, तो मराठ्यांनी जिंकून घेतला. नंतर मराठे शिखांकडे मदत मागायला पंजाबकडे जायले होते, पण मराठ्यांना ही बातमी आली की अब्दालीने यमुना नदी ओलांडली आहे व तो आपल्या पाठीमागे लागला आहे. मराठे पानिपत येथे थांबले व मराठ्यांनी अब्दाली आपल्या जवळ येऊ नये म्हणून खंदक खांदले. अब्दाली पानिपत येथे आल्यानंतर त्याचा मुलगा तैमूर हा पंजाब प्रांतावरून आला. त्याने सांगितले की अफगाणिस्तानला अब्दालीच्या भावाने तख्त पलटण्याचा प्रयत्न केला आहे. ही बातमी अब्दालीला समजल्यानंतर अब्दालीने तह करण्याचे ठरवले. तहाचा आणि
अब्दालीच्या भावांनी तख्त पलटण्याचा याचा काहीही संबंध नाही. याचा काहीतरी दुसरा संबंध आहे, हा मला माहीत नाही. पण मराठ्यांना जेव्हा समजले की अब्दाली तह करणार आहे, मराठ्यांनी त्यावेळेस तह केला नाही. कारण त्यावेळेस मराठ्यांकडे खायला रसद होती. रात्र झाल्यानंतर रसद यायची. एका दिवशी रसद घेऊन गोविंदपंत बुंदेले येत होते. त्यांच्यासोबत शस्त्रास्त्रे व रसद होते. ते चुकून अब्दालीच्या शामियान्यात गेले व तेथील अफगाण फौजेने गोविंदपंत बुंदेले व त्या सैनिकांना मारले व रसद शस्त्रास्त्रे घेतली. सदाशिवराव भाऊने पाठवलेली सर्व पत्रे आता अब्दालीकडे जात होती. सदाशिवराव भाऊने पुण्यास पत्र पाठवले तर ते अब्दालीकडे जायचे आणि गोविंदपंत बुंदेल्यांनाही पाठवले तर ते अब्दालीकडे जायचे. आता फक्त मराठ्यांच्या दोनच आशा राहिल्या होत्या, शीख व गोविंदपंत बुंदेले. कारण मराठ्यांना माहीत नव्हते की गोविंदपंत बुंदेल्यांना मारले आहे. शीख मदत करणार होते, पण अब्दालीचा एक सरदार मध्येच थांबला होता. म्हणून शीखांना मराठ्यांना शस्त्रास्त्रे व रसद पुरवता आली नाही. मराठ्यांकडे आता खायलाही काही नव्हते. त्यामुळे व रोगराईमुळे हत्ती, घोडे, उंट, बैल असे प्राणी मरू लागले. नंतर तर मराठे या मेलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन जगू लागले. शेवटी मराठ्यांनी जागा बदलायचे ठरवले. यमुनेच्या काठी जाऊन तेथे पाणीही मिळेल आणि दुसरीकडून रसदही मिळेल म्हणून मराठे जागा बदलणार होते. तो दिवस होता 14 जानेवारी 1761. या दिवशी मराठे जागा बदलणार होते. मराठे 14 जानेवारी 1761 रोजी जागा बदलणार होते, पण अब्दालीला वाटलं की मराठे पळून जाणार आहेत. या दिवशी युद्ध सुरू झाले. म्हणजेच 14 जानेवारी 1761 महाराष्ट्रातील सर्व घरात मकर संक्रांत हा सण साजरा होत होता. महाराष्ट्रातील सर्व लोक म्हणत होते, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि पानिपतवर मराठे अन्न पाणी न घेता राष्ट्ररक्षणासाठी लढत होते. सदाशिवराव भाऊने असे सैन्य लावले होते. पहिल्यांदा इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना, त्यानंतर सर्व सरदारांचे सैनिक, नंतर पेशव्यांचे हुजरत दल आणि एका हत्तीवर सदाशिवराव भाऊ आणि दुसऱ्या हत्तीवर विश्वासराव आणि सर्वात शेवट मल्हारराव होळकर. इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना सैन्याच्या मध्ये असलेल्या स्त्रियांच्या, मुलांच्या, माणसांच्या बाजूने व मी जसे सैन्य सांगितले लावले तसे. दुपारच्या सुमारपर्यंत मराठी युद्ध जिंकत आले होते. पण दुपारी एक अशी गोष्ट झाली, विश्वासरावला गोळी लागली आणि विश्वासराव मरण पावले. ही बातमी सदाशिवराव भाऊ यांना समजल्यास सदाशिवराव भाऊ हत्तीवरून उतरले आणि घोड्यावर बसले. घोड्यावर बसून ते युद्धात गेले. ते नंतर दिसलेच नाही. मराठ्यांच्या सैनिकांना असे वाटू लागले, आपले दोन्हीही सेनापती दिसत नाहीत, कारण की त्यांचा मृत्यू झाला आहे. म्हणून मराठ्यांचे सैनिक पळू लागले. पण मराठे त्या दिवशी पूर्ण दिवसभर न जेवता लढले व शेवटी हरले.